हॅलो नमस्कार, मी पूजा वाव पूजा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आता आजपासून तर दिवाळीला सुरुवात झालेली आहे। कोणाची क्लिनिंग वगैरे बाकी असेल, कोणी फराळाला सुरुवात केली असेल तर फराळ बनवण्यासाठी। तर आज मी तुम्हाला तसंच काहीतरी दाखवणार आहे। आमची क्लिनिंग वगैरे तर झालेली आहे आणि आता आम्ही फराळ बनवायला घेतलेला आहे। तर तुम्हाला मी दाखवते पुढे की आज आम्ही काय बनवणार आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। इथे ना मी हे मॉर्निंगला उठल्यानंतर कुठलंच पाणी किंवा चाय वगैरे न घेता हे पाणी घेते लिंबू टाकून आणि हे कोमटच पिते, कारण याने वेट लॉस होण्यासाठी मदत होते। त्यानंतर तयार वगैरे झाले मार्केटला जाण्यासाठी आणि इथे चिवडा वगैरे बनवून घेतला होता। हा बघा, हा मस्त असा तिखट चिवडा आहे। हा बनवून घेतला आणि आईंना सांगितलं की मिक्स करा, कारण जास्त क्वांटिटीमध्ये होता तर तो मला मिक्स करता नाही आला, त्यामुळे मग आईंना बोलले की मिक्स करा। तर आईने सर्व मिक्स करून घेतला चिवडा आणि खूप छान असा झाला होता। तर तुमच्याकडे चिवडा कसं बनवतात नक्कीच सांगा। तर त्यानंतर इथं शंकरपाळ्या मी बनवायला घेतल्या होत्या। हे बघा, खूप मस्त अशा फुललेल्या होत्या आणि तेलामध्ये तर विरघळल्याच नाही आणि चवीला पण छान झाल्या, जास्त गोड पण नव्हत्या झाल्या। खूप मस्त फुगल्या आहेत बघा, खूप खुसखुशीत होतात आणि मऊ होतात, तोंडात टाकलं की विरघळतात, एवढ्या छान झालेल्या होत्या। आणि गोडाचं प्रमाण पण योग्य होतं, म्हणजे बरोबर होतं, परफेक्ट, जास्त मागे पुढे काहीच झालं नव्हतं, बरोबर झालं होतं। तर या अशा शंकरपाळ्या मी करून घेतल्या होत्या इथे आणि आईंनी पण मला हेल्प केली लाटून वगैरे देण्यासाठी आणि सर्व शंकरपाळ्या मी तयार करून घेतल्या अशा प्रकारे। तर आमचं 2 तर फराळाचं तयार झालं, चिवडा आणि शंकरपाळ्या। तर त्यानंतर मी जॉबला वगैरे जाण्यासाठी निघाली। यानंतर इथे आयुष आहे, हा छोटा बाबू आहे, म्हणजे आमच्या बाजूलाच राहतो, खूप क्यूट आहे आणि रोज माझ्याकडे येतो आणि याने कॅमेरा बघितला होता की मी शूट करते म्हणून, तर तो मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत होता। तर त्याला मी सांगितलं की नको म्हणून आणि त्याला खूप आनंद होतो ज्या वेळेला तो कॅमेरामध्ये येतो आणि खूप हसतो। तर त्याला माहिती आहे माझा आयफोन आहे, तर तो म्हणतो आयफोन आयफोन। त्यानंतर ना हा इथे चावी घेऊन पळत होता आणि इथे स्वामींचं वगैरे मी दर्शन केलं मठात जाण्यासाठी। मग मठात आले, मठामध्ये स्वामींचं दर्शन असं घेतलं, कारण मी ड्रेस घातलेला होता आणि मॅरिड बायका ज्या असतील त्यांना इथे ड्रेस अलाउ नाही आहे, हातामध्ये बांगडी आणि साडी घातलेली पाहिजे तरच आतमध्ये एंट्री आहे। तर मी गेटवरतीच थांबले होते, तिथूनच मी दर्शन वगैरे घेतलं आणि आरतीला पण मी इथेच थांबली होती, दर्शन वगैरे घेतलं। इथे खूप बायका वगैरे सर्वजणच येतात आरतीला रोजच्या रोज आणि मस्त प्रसन्न वाटतं मठामध्ये आल्यावर आणि मला पण खूप आवडतं मठामध्ये जायला। पण जेव्हा टाईम मिळेल ना तेव्हा मी नक्कीच जाते, जाण्याचा प्रयत्न नक्कीच करते, कारण स्वामी आहे माझ्या आयुष्यात, तर मला आज कुठलीच खंत नाही आहे, कारण त्यांच्यामुळेच मी आज आहे आणि माझं आयुष्य खूप आनंदात आणि सुखात जगत आहे। तरी ते आरती सुरू झाली होती। श्री गणपती ओंकार। तर इथे आरती वगैरे पूर्ण झाली, त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि घरी आले। असा होता माझा आजचा दिवस। चला बाय।